हायकोर्टच्या जस्टिस कांता शर्मा यांनी एक नुकताच निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी. ज्या घरेलू महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक निर्णय घेतलेला आहे. घरेलू महिलांसाठी नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर नेमका हा निर्णय काय आहे, काय म्हटलं आहे त्यांनी घरेलू महिलांसाठी, तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. तर बघा, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय घरेलू महिलांसाठी घेतला. मोठा निर्णय दिल्ली हायकोर्टाने ज्या महिला कोणताही जॉब करत नाहीत, घरातच असतात, म्हणजे बाहेर जात नाहीत, कोणताही जॉब करत नाहीत, त्या घरातच असतात, घरातली कामं फक्त करतात, अशा महिलांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हा दिलेला आहे. अशा महिलांसाठी दिल्ली हायकोर्टाने एक केसचा निकालावेळी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की बेरोजगार पत्नी आळशी नाही होत. म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की बेरोजगार पत्नी म्हणजे घरात राहणारी पत्नी ही आळशी असते. आता ती घरात का राहते याची कारणे समजून घेणं या त्या पतीनं किंवा घरातील संबंधित कुटुंबांना जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ती घरात एवढ्यासाठीच राहत असते, तिला जॉब करणं जाणं हे मुश्किल नाही आहे, बाहेर जाऊन जॉब करणं हे मुश्किल नाही, तरी ती घरात मुलांसाठी, कुटुंबासाठी, घरातील कामासाठी राहते आणि अशा पत्नीला आळशी म्हणणं हे चुकीचं आहे असं सांगितलेलं आहे. हायकोर्टाने पुन्हा पुढे जाऊन म्हटले आहे, त्यांच्या कामाला नजरअंदाज करणे म्हणजे नादुरुस्ती करणे असं आहे. एका गृहिणी पत्नीचे योगदान पतीला ठीक काम करण्यास लायक बनवते. बघा, जर एखादी पत्नी घरी असेल तर पतीला पुढे बाहेर जाऊन काम करण्यासाठी लायक बनवणारी ही घरातली काम करणारी पत्नी असते असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन करणे, मुलांना तयार करून डबा देऊन शाळेत पाठवणे, बाकी कुटुंबाचा सर्व भार उचलून त्यांची सर्व कामे करणे, त्यांच्यासाठी मदत करणे, वेळोवेळी त्यांच्या आजारपण असेल प्रत्येक गोष्टी ठामपणे उभा राहणे हे पण एक प्रकारचे कामच आहे. भलेही याचे बँक खाते कोणतं नसेल, म्हणजे यासाठी कोणता पगार नसेल, कोणते पैसे जमा होत नसतील, परंतु हे एक अतिशय महत्त्वपूर्ण कामच आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पोट भरत असतानाच, संसार करत असतानाच पत्नीच्या योगदानाला नजरअंदाज करणे चुकीचे आहे असा निर्णय हा हायकोर्टाने दिलेला आहे. हा निर्णय का दिलेला आहे हे पुढे जाऊन पाहणारच आहोत. हे अतिशय महत्त्वाचे स्टेटमेंट आहे की जे लोक पत्नीला समजतात, काहीच करत नाही, घरात बसून फक्त टाइमपास करते, अशा लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं हे कांता शर्मा यांचं स्टेटमेंट आहे, नव्हे तर हायकोर्टाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर त्यानंतर बघा पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, म्हणजे हे का हा निर्णय घेण्यात आला, तर 2012ला लग्न झालेली पती पत्नी होती आणि त्यांचा दिल्ली हायकोर्टामध्ये एक खटला चालू होता 2020 पासून. म्हणजे 2020 तुम्ही बघितलं तर कोरोनाच्या काळातला हा खटला होता. तुम्ही बघितलं कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांचे संसार सुद्धा मोडलेले आहेत आणि हा खटला सुद्धा 2020मध्ये कोरोनाच्या काळातलाच कोविड-19चाच खटला होता आणि त्या पत्नीला सोडून दिलं होतं. का तर ती कमवत नाही, संसाराला तिचा हातभार नाही म्हणून सोडून दिलं होतं. त्यांना त्यानंतर 2 मुलेही होती आणि फक्त मुलांचंच करते, बाकी ती काहीच करत नाही, संसाराला हातभार नाही म्हणून त्याने सोडून दिलं होतं आणि त्यानंतर त्या पत्नीने खटला दाखल केला होता दिल्ली हायकोर्टामध्ये आणि दिल्ली हायकोर्टामध्ये जेव्हा हा खटला केला आणि त्याचा काल रिझल्ट आलेला आहे, त्यावेळी माननीय जस्टिस कांता शर्मा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय, शिवाय हायकोर्टानेच निर्णय दिलेला आहे की त्यांना निर्णय काय दिलेला आहे, तर बघा, तुम्ही तुमच्या पत्नीला दर महिना 50,000 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे तिच्या खर्चासाठी दर महिना 50,000 रुपये द्यायचे आहेत. कारण ती घरातलं काम करत होती, परंतु घरातलं कामसुद्धा
कमी नाही, कारण घरात तिला सर्व कामे करावी लागतात। त्याच ठिकाणी तुम्ही एखादी बाई ठेवून बघा, तुमचा निम्मा पगार त्या बाईला जाईल आणि ती जर सर्व कामे उचलत असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल घरात बसून टाइमपास करते, तर हे साफ चुकीचं आणि नजरअंदाज करणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय जस्टिस कांता शर्मा यांनी दिलेला आहे। त्यामुळे घरेलू महिलांसाठी शेवटचा निर्णय हाच आहे की घरेलू महिलांना चुकीचं किंवा नजरअंदाज करू नका। त्यांना त्यांच्या खर्चासाठी तुमच्या पगारातला निम्मा पगार द्यायला सुद्धा काहीच हरकत नाही। म्हणजे त्या व्यक्तीसाठी आता त्या व्यक्तीचा निर्णय 50,000चा होता, आता त्यांना पेमेंट 1 लाख असेल म्हणून त्यांना 50,000 सांगितलं, परंतु ज्यांचं पेमेंट जसं असेल त्यांनी निम्मा पगार पत्नीला देणं हा महत्त्वाचा आहे आणि कंपल्सरी द्यायलाच पाहिजे असा हा हायकोर्टाने निर्णय घेतलेला आहे। शिवाय पत्नीला चुकीचं समजून तिच्याशी वाद करणं हेही चुकीचं आहे। असा जर वाद केला तर पत्नीच्या बाजूनेच निकाल लागेल असं सुद्धा दिल्ली हायकोर्टाने निर्णय घेतलेला आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे जे दिल्ली हायकोर्टाने घरेलू महिलांसाठी घेतलेला आहे। आता तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी याच कारणांमुळे संसार हे मोडत आहेत। म्हणजे कशामुळे तर घरात बसते का टाइमपास करते, संसाराला कोणताही आर्थिक हातभार लागत नाही, परंतु ती घरात का बसते याचा जर विचार तुम्ही केला तर जर ती बाहेर पडली आणि तुम्हीही बाहेर पडला, तुम्हीही जॉब करत असाल, ती पत्नीही जॉब करत असेल, तर मागची जबाबदारी कोण घेणार, घरातली कामे कोण करणार, मुलांचं कोण आवरणार, मुलांना शाळेत कोण पाठवणार, मुलांकडे लक्ष कोण देणार, तुमचे आईवडील घरात असतील, तुमचे बाकी कुटुंब घरात असेल तर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार, त्यांचे सर्व आजारपाणी असेल किंवा स्वयंपाक खाणंपिणं असेल तर याकडे लक्ष कोण देणार, हा विचार तुम्ही जर बारकाईने केला तर हा निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे। भले बऱ्याच अशा पत्नी आहेत की त्या पैसेसुद्धा खर्चाला मागत नाहीत, आहे त्यात समाधानी राहून पुढे जाऊन कामं करत असतात, परंतु त्यांच्या दुर्दैवी नशिबाने त्यांना पती असा मिळालेला असतो की इतकं करूनसुद्धा तू काहीच करत नाही, तुझ्या संसाराला कोणताच भार नाही। आता त्या व्यक्तीला पुढे जाऊन जॉब करता येतो, बाहेर असे महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि तुम्ही बघितलं तर आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत, त्यामुळे महिलांसाठी बरेच असे जॉब आहेत की ते बाहेर जाऊन करू शकते, परंतु दोघांनी बाहेर पडणं म्हणजे संसार उद्ध्वस्त होणं याला असं म्हटलं तरी काही हरकत नाही। त्यात मागे ज्यांना फॅमिली मागे कमी आहे, म्हणजे ज्यांचं ॲडजस्ट होऊ शकतं, त्या महिलेने बाहेर जाणं हे योग्यच आहे, जॉब करणं हे योग्यच आहे, परंतु काहीच ऑप्शन नाही, घरात आई वडील आहेत, बाकीचे एखादं कुटुंब दीर वगैरे आहे, मुलं 2 आहेत आणि इतकं सगळं सोडून त्या महिलेने बाहेर जॉबसाठी पळणं आणि परत त्यांच्यासाठी येऊन करणं हे त्या महिलेवर एक ओझं लागल्यासारखं आहे। कारण त्या महिलेसाठी हे अतिशय मोठं काम असल्यासारखं आहे, कारण बाहेरचं करणं आणि घरी येऊन पुन्हा करणं आणि केलं तरी त्या महिलेला मानसिक त्रास आणि छळ हा चालूच असणं हा नजरअंदाज करणं आणि चुकीचं पाऊल आहे असं दिल्ली हायकोर्टाने निर्णय हा दिलेला आहे। शेवटचा फायनल निर्णय हाच आहे की महिलांना जर असा मानसिक छळ होत असेल तर म्हणजे कामावरून किंवा तू आर्थिक सपोर्ट करत नाहीस यावरून किंवा जो पती आहे तो त्यांना खर्चायला किंवा कशाच थोडेफार त्याचा पगारातल्या पैसे देत नसेल तर त्यांचा खटला हा त्यांचा निर्णय हा महिलांच्या बाजूनेच लागू शकतो। हा फायनल निर्णय दिल्ली हायकोर्टाने घरेलू महिलांसाठी दिलेला आहे। सो अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे, प्रत्येक महिलांपर्यंत हा निर्णय पोहोचवणं हे आपलंही काम आहे। त्यामुळे हा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।